न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घोटी त्र्यंबक विक्रमगड पालघर NHAI 160 च्या नवरस्त्यामधील बाधितांचा बैठकीचा सिलसिला सुरू। येत्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर पालघर, मनोर, विक्रमगड, जव्हार, त्र्यंबक 107 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून अंदाजित 3000 कोटीच्या वरती खर्च होणार आहे आणि हा रस्ता येत्या 24 महिन्यात पूर्ण करायचा आहे। परिणामी या रस्त्याच्या लगतचे शेतकरी, व्यापारी बंधू, छोटे मोठे व्यावसायिक, बाजारपेठा बाधित होणार आहेत। यासंदर्भात शासनाने शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण असून नवीन रस्ता निर्मिती घोषणा झाल्यापासून बाधितांमध्ये भूसंपादन म्हणा, विस्तारित रस्त्याची प्रारूप आराखडा म्हणा याची संक्षिप्त माहिती नसल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, बाधित शेतकरी, जमीनदार यांनी आज विक्रमगड येथे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथजी पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये एक संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। चर्चेंती बाधितांची कमिटी स्थापन करून या संदर्भातील पुढील बैठक बोरांडा येथे घेण्यात येणार असून तिथेच प्रशासनाचे कान उघडणी करण्यासाठी व जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला जाईल। त्याचबरोबर आंदोलनाची व मोर्चेची दिशा ठरवली जाईल। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आय न्यूज मराठी 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता विक्रमगडमध्ये विश्वनाथजी पाटील यांच्या निवासस्थानाजवळ आहोत आणि NHAIचा 160A ह्या रस्ता निर्मितीच्या संदर्भात आहे आणि ते बाधित शेतकरी आणि त्यांच्या समस्या या संदर्भात इथे आज एक बैठक बोलवली होती। त्या संदर्भात जाणून घ्या। विश्वनाथ पाटील आपल्या समोर आहेत। काय सांगा साहेब तुम्ही ह्या संदर्भात? या रस्त्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने 3000 कोटी रुपये खर्च करून ह्या रस्त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही भूमिपुत्रांना एकत्रित केलेलं आहे आणि ह्या रस्त्याची अधिकृत सुरुवात करण्याच्या आधी सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोटीस मिळण्याची गरज आहे, ॲक्विजिशन होण्याची गरज आहे आणि ॲक्विजिशन करताना कमीत कमी नुकसान भरपाई काय देणार त्या संबंधात चर्चा होण्याची आवश्यकता आहे। प्रामुख्याने या दुतर्फा रस्त्यामध्ये 80 ते 90% आदिवासी समाज येतो आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत, पालघरपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत। त्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत, म्हणजे शेतकरी बाधित होतो। त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी स्थावर जंगम मालमत्तेचं नुकसान होणार आहे, घरदारं जाणार आहेत, लोकांच्या विहिरी जाणार आहेत, झाडं तुटणार आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर नुकसान अपेक्षित आहे। त्याचबरोबर ह्या रस्त्याच्या निर्माणानंतर जे जुने नाके बसलेले आहेत, प्रामुख्याने मनोर आहे, मधल्या याचा विचार केला तर अनेक गावं आहेत त्या ठिकाणी नाके आहेत। हे नाके साधारणपणे 100-125 वर्षापूर्वी बसलेले आहेत। त्याच्यावर जर आताचे नियम लावले या पद्धतीने तर ते नियम बरोबर होणार नाहीत। ज्या पद्धतीने समृद्धी मार्गाच्या निर्माणानंतर सरकारने नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिलेली आहे, तशाच पद्धतीची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्यानुसार तसा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। या विषयाच्या संबंधामध्ये संबंधित शेतकरी वर्ग जातीपातीच्या, धर्माच्या भिंती तोडून, मग आदिवासी असू द्या, बिगर आदिवासी असू द्या, या सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि आज ह्या ठिकाणी एक अत्यंत चांगली बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये आम्ही या दुतर्फा रस्त्याच्या संबंधामध्ये त्र्यंबकेश्वरला वेगळा न्याय, जव्हारला वेगळा न्याय, मोखाड्याला, प्रत्येक गावात वेगळा न्याय अशी गोष्ट झाली नाही पाहिजे। ह्यासाठी आम्ही संबंधित शेतकऱ्यांचं आणि ज्यांचं बाधित होणार आहे खऱ्या अर्थाने छोटे व्यापारी आहेत त्याच्यामध्ये, त्यांचं देखील संघटन आम्ही उभा करण्याचा निर्णय केलेला आहे आणि एक वाक्यतेने आम्ही सगळेजण एकत्रित येऊन सरकारला सांगणार आहोत की आमची जमीन जुमली जर तुम्हाला घ्यायची असतील, आमची घरदार जर तोडायची असतील तर त्याआधी आम्हाला पहिल्यांदा भूसंपादन केलं पाहिजे आणि तुम्ही नुकसान भरपाई काय देणार आहे त्याचा खुलासा केला पाहिजे। माझा अनुभव असा आहे की ह्या संबंध वाढवण बंदराच्या घोषणेनंतर सरकारने अनेक प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत। त्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणावरून ओव्हरहेड वायर चाललेल्या आहेत हाय टेन्शनच्या। खावडा कंपनी त्या प्रामुख्याने मी नाव घेईन, त्याच्यामध्ये अदानी, अंबानी, त्याच्यानंतर रिलायन्स अशा सगळ्या कंपन्या आहेत आणि ह्या लोकांनी कुठल्याही पद्धतीने आदिवासी समाजाला किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हाय टेन्शनच्या वायर इथून चालवलेले आहेत। गावाच्या गावा बर्बाद होणार आहे। त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर हा रस्ता आता जो घोषित झालेला आहे पालघर व्हाया मनोर, व्हाया विक्रमगड, जव्हार आणि त्र्यंबक ह्या रस्त्याच्या संबंधामध्ये आता पहिल्यांदा सुरुवात गव्हर्नमेंट करणार आहे।
ती सुरुवात करण्याच्या आधी सकारात्मक सुरुवात व्हावी ही आमची इच्छा आहे. ज्या पद्धतीचं एक्सपान्शन चाललेलं आहे, ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी उत्खनन चाललेलं आहे, त्याबद्दल भूमिपुत्रांमध्ये प्रचंड चीड आणि अस्वस्थता निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने नवीन जिल्ह्याचं जे निर्मिती झाली त्याच्यानंतर आता नवीन मुंबई ह्या भागामध्ये उभी करण्याचा सरकारचा प्लॅन आहे, विमानतळ आणण्याचा प्लॅन आहे. एवढंच नाही तर समुद्रात देखील माती टाकून समुद्र बुडवायला लावलेला आहे. या भागातल्या डोंगर दऱ्या ह्या सगळ्या गोष्टी नामशेष होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि भूमिपुत्रांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दुसऱ्या पातळीवर जर विचार केला तर सरकारने कुठेतरी पुढाकार घेऊन जे प्रकल्प तुम्ही आणणार आहात त्या प्रकल्पांच्या संबंधामध्ये जनतेला विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, ज्यांचं कायमचं उत्पन्नाचं साधन जाणार आहे, त्याच्यातून लोक विस्थापित होणार आहेत, लोक भूमिहीन होणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांना विश्वासात घेण्याचं काम सरकारने युद्ध पातळीने सुरू केलं पाहिजे. नव्हे हा आमचा इशारा आहे. जर अशा पद्धतीचं जर काम झालं तर सामुदायिक फार मोठा उठाव होण्याची शक्यता आहे आणि जो काही उठाव होईल नंतर ते सरकारला क्षमवता येणार नाही. मला असं माझं मत आहे की एखादं विकासाचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर गोरगरीब माणसाचा विकास झाला पाहिजे हे प्राधान्य आहे त्याच्यातून. ज्या पद्धतीने आता सगळं सरकार भाषणं करतं, परंतु सरकारने फील्डवर जे काम करायला पाहिजे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे ते काम होताना मला दिसत नाही. आणि त्यामुळे एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून किंवा शेतकरी वर्गासाठी गेल्या 50 वर्षामध्ये मी जे काही काम केलेलं आहे, समृद्धी मार्गामध्ये मी काम केलेलं आहे, समृद्धी मार्गामध्ये मी पुढाकार घेऊन आंदोलनं केलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे कशा पद्धतीची नुकसान भरपाई दिली गेली, प्रत्येक गावाला वेगवेगळ्या क्रायटेरिया लावलेलं आहे. बडोदा मार्गात वेगळं, तिकडे समृद्धी मार्गात वेगळं, त्र्यंबक मार्गामध्ये आम्ही घेणार आहोत. सर्वप्रथम आम्ही सर्वसमावेशक अशी एक समिती बनवणार आहोत. ती सर्वसमावेशक समिती बनल्यानंतर आम्ही बोरांडा म्हणून गाव आहे जे संबंध ह्या पंचकृषीला मध्यवर्ती आहे, त्यात जव्हार आहे, डहाणू आहे, जे एक्सपान्शन झालेलं आहे एक्सपान्शनच्या संबंधामध्ये अधिकृत भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक भूमिपुत्रांची संघटना आम्ही स्थापन करतोय. त्याच्यात पक्षाचा संबंध असणार नाही. सर्व पक्षाचे सर्वसमावेशक लोक घेतले जातील, सगळ्या जातीचे लोक घेतले जातील, धर्माचे लोक घेतले जातील, शेतकरी वर्ग तिथून एक हे सूत्र पकडून आम्ही ह्या विषयामध्ये काम करणार आहोत. पहिल्यांदा आम्ही सरकारचं निवेदन देऊन लक्ष वेधू. यापूर्वी मी गेल्या सातत्याने 1-2 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन होणार आहे, ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्विजिशन होणार आहे. त्यावेळेला सातत्याने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम मी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर ह्या जिल्हाधिकारी आमच्या पालघरच्या आणि पालकमंत्री दोन्ही माझ्या निवासस्थानी 2दा येऊन गेलेले आहेत. त्यांनाही मी हा विषय सगळा समजून सांगितलेला आहे. परंतु अधिकारी वर्गाची ज्या पद्धतीची वागणूक आहे स्थानिक पातळीवर ही चांगली वागणूक नाही आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही जर कोणी करायला निघाला असेल तर ते आम्ही होऊन देणार नाही. आधी सरकारचे जे काही निकष आहेत, आमच्यासाठी निकष बदला असं आमचं म्हणणं नाही ना, पण सरकारचे जे निकष आहेत ते निकष जर काटेकोरपणे पाळले जात नसतील तर त्याला ऑब्जेक्शन घेणं हे शेतकरी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आम्ही पण ह्या देशाच्या संबंध विकासाच्या प्रक्रियेमध्ये भरीव काम केलेलं आहे, मोठं काम केलेलं आहे. आदिवासींचं मोठं योगदान आहे, शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे, व्यापारी वर्गाचं मोठं योगदान आहे. ते योगदान विसरून जर आमच्यावर कोणी वरवंटा फिरवायला निघाले असतील तर ती गोष्ट सहन केली जाणार नाही. ही गोष्ट आम्ही सरकारने निश्चित सांगणार आहोत. ओके.